नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगला इथं जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे, त्यासाठी तर जी आर तयार झालेला आहे मित्रांनो. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकरता इथं भरती निघालेली मित्रांनो. इथे मी संपूर्ण माहिती तुम्हाला देणार मित्रांनो. कोणती पदं असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे आणि कशा पद्धतीची ही भरती आहे, संपूर्ण माहिती देणार. त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आणि फेसबुकवरला फॉलो करून ठेवायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकरिता राज्यस्तरीय प्रयोगशाळाकरिता अतिरिक्त मनुष्यबळ मंजूर करण्याच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा जी आलेला आहे. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून मित्रांनो. ओके, महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 5 जून 2025 ला जी आर आलेला होता मित्रांनो. त्यासाठी त्यांनी तर प्रस्तावना दिलेली आहे, आपण ते जाणून घेणार आहोत. आता याच्यामध्ये दिलेले त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक राज्यात एक राज्यस्तरीय मागणी पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा असणे गरजेचे आहे, ज्यामध्ये पाणी गुणवत्तेबाबत सर्व प्रकारच्या तपासण्या करता येतील. उदाहरणार्थ भौतिक तपासणी, रासायनिक तपासणी, अणुजैविक तपासणी तसेच राज्य प्रयोगशाळा संपूर्ण राज्यासाठी रेफरल इन्स्टिट्यूट आणि तसेच महत्त्वाचे घटक नवीन उद्भवणाऱ्या अडचणी प्रश्नांकरिता प्रशिक्षण व संशोधन केंद्र म्हणून काम करत आहे. या प्रयोगशाळेमध्ये नियमित करण्या व्यतिरिक्त पाणी गुणवत्तेबाबत सर्व प्रकारच्या संशोधनांचे नियोजन व काम असणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्यामध्ये दिलेलं आहे केंद्र सरकारच्या युनिफॉर्म ड्रिंकिंग वॉटर प्रोटोकॉल फेब्रुवारी 2013 नुसार राज्य प्रयोगशाळा ही संपूर्ण राज्यासाठी रेफरल इन्स्टिट्यूट राहणार आहे. अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रयोगशाळामार्फत विभागीय व जिल्हा प्रयोगशाळांवर नियंत्रण ठेवून त्यांची कार्यपद्धती परफॉर्मन्स बाबत नियंत्रण मार्गदर्शन असणार आहे. ओके, कशा पद्धतीचे परफॉर्मन्स असणार आहे ते आपल्याला नियंत्रण करणार आहेत. तसंच त्याच्यामध्ये आपल्याला तसेच गुणवत्ता बाधित ठिकाणी, त्यानंतर बाधित घटकांबाबत स्वतःच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याबाबत उपाययोजना सुचविणे अभ्यासासाठी आपल्याला या प्रयोगशाळेत आपल्याला घटकांची संशोधन राहणार आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये दिलेले मित्रांनो त्या कामकाजाबद्दल माहिती. आता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमध्ये राज्य प्रयोगशाळांच्या कार्यालयासाठी करण्यासाठी लागणारे आवश्यक मनुष्यबळ प्रथमच इथं दिलेल्या मित्रांनो 6 महिन्यांच्या बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणार मित्रांनो. ओके, फक्त इथं जॉब किती महिन्यासाठी असणार? 6 महिन्यांसाठी. त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी तर 52.41 लक्ष निधी इथं खर्च करण्यास मान्यता दिलेली आहे. 26/11/2024च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आपल्याला भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सादर केलेल्या 52.41 लक्ष एवढ्या निधींच्या प्रस्तावनास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय. आता इथं प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारता घेता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अधीनस्थ राज्य प्रयोगशाळा कार्यान्वित करण्यासाठी इथं लागणारे 25 मनुष्यबळांपैकी नियमित पदे मंजूर होईपर्यंत भरवायची आहे. आता इथं 25 मनुष्यबळ इथं खाली आहे मित्रांनो, इथं भरायची त्यांना एकूण परमनंटसाठी. पण इथं सध्यापुढे त्यांना 17 पदे इथं बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे. कायमस्वरूपी भरवण्यासाठी तर 5 पदे प्रथमच 6 महिन्याकरता बाह्य स्रोतमध्ये इथं घेण्यात येणार आहे मित्रांनो. आणि त्यांनी काय सांगितले, 25 जागा इथे खाली आहे, 17 पदे ते भरणार आहेत. त्या तत्पूर्वी त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये आता 5 पदे इथं बाह्य यंत्रणेद्वारे 6 महिन्यासाठी इथं घेण्यात येणार आहे, असं इथं सांगण्यात आलेलं आहे. ओके, तसेच शासनाकडे प्रस्तावित केलेल्या कायमस्वरूपी पदे भरती करणाऱ्या आल्यानंतर 17 पदे आपल्याला व्यापकत होतील मित्रांनो. ओके, तर आपल्याला इथं व्यापकत होणार आहे. तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अधीनस्थ राज्यात प्रयोगशाळा करिता बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा तपशील, मासिक मानधन, पात्रता तसेच कर्तव्य जबाबदाऱ्या इत्यादींची सोबतच्या विवरणपत्रामध्ये निश्चित करण्यात येत आहे मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आता बघू आपण कोणते कोणते पदं वगैरे असणार आहे. त्याच्यामध्ये सॅलरी काय असणार आहे, भूजल सर्वेक्षण आणि याच्यामध्ये प्रयोगशाळांकरता मनुष्यबळाची तपशील दिलेले विवरणपत्र अ मध्ये. ओके, पदनाम, पदसंख्या, प्रति महिन्यास आपल्याला पगार किती असणार आहे, शैक्षणिक पात्रता, अनुभव किती वर्षांचा पाहिजे, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहे. ओके, त्याचे आता पहिलं वॅकन्सी असणार चीफ केमिस्टसाठी वॅकन्सी असणार, मुख्य रासायनिकसाठी एक वॅकन्सी. 70,000 रुपये त्यांना महिन्याला असणार आहे. त्यामध्ये आपल्याला इथं मान्यताप्राप्त विद्यापीठातील रसायनशास्त्रातील आपल्याला पदवी पाहिजे आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्या
आपल्याला अनुभव जो असणार आहे मित्रांनो, प्रयोगशाळामधलं आपल्याला पाण्याच्या गुणवत्तेचे विश्लेषण आणि देखरेख क्षेत्रातील आपल्याला 15 वर्षाचा अनुभव लागणार आहे. आणि जर तुम्हाला याच्या कर्तव्याबद्दल माहिती आपलं जाणून घ्यायचं असेल, काय काम असणार आहे, संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे. याच्यामध्ये ते वाचून घ्यायचं आहे. ओके. दुसरं जे पद असणार आहे मित्रांनो, आपण ते जाणूया आता. सीनियर केमिस्ट म्हणजे वरिष्ठ रासायनिकसाठी एक वॅकन्सी असणार आहे. एक पद ₹55,000 त्यांना महिना असणार आहे. यांना पण इथं मान्यताप्राप्त विद्यापीठातील रसायनशास्त्रातील आपल्याला पदव्युत्तर पदवी पाहिजे मित्रांनो, एम-एस-सी पाहिजे. ओके. याच्यामध्ये त्यांना 10 वर्षांचा इथं अनुभव लागणार आहे आणि त्यांच्या कामाचं इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. असिस्टंट केमिस्टसाठी वॅकन्सी असणार इथं सहाय्यक रसायनसाठी. याच्यामध्ये आपल्याला 2 पदं बघायला मिळतात. ₹35,000 महिना असणार आहे याच्यामध्ये. त्यांना याच्यामध्ये आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील रसायनशास्त्रातील आपल्याला पदव्युत्तर पदवी एम-एस-सी आपल्याला लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 7 वर्षांचा अनुभव लागणार आहे. त्या कामाचं इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. असिस्टंट मायक्रोबायोलॉजीसाठी तर वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये सहाय्यक अणुजैविक तज्ञ. याच्यामध्ये आपल्याला एक वॅकन्सी बघायला मिळते. ₹35,000 त्यांना महिना असणार आहे. याच्यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातील आपल्याला पदव्युत्तर पदवी एम-एस-सी पाहिजे आहे. इथे एकूण 7 वर्षाचा अनुभव लागणार आहे अप्लाय करण्यासाठी. त्या कामाबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर इथं ज्युनियर केमिस्टसाठी कनिष्ठ रसायनासाठी 2 वॅकन्सी असणार आहे. ₹30,000 प्रति महिना याच्यामध्ये असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातील रसायनशास्त्रातील आपल्याला पदव्युत्तर पदवी एम-एस-सी पाहिजे आहे. प्रयोगशाळेतील पाणी व गुणवत्ता विश्लेषण आणि निरीक्षणांचा किमान 5 वर्षाचा अनुभव पाहिजे आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथं वॅकन्सी जी असणार आहे ज्युनियर मायक्रोबायोलॉजीसाठी वॅकन्सी असणार आहे. कनिष्ठ अणुजैविकसाठी तज्ञांसाठी 2 वॅकन्सी ₹30,000 प्रति महिना असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो त्यांना सेम डिग्री लागणार आहे. सूक्ष्मजीवशास्त्रातील आपल्याला पदव्युत्तर पदवी पाहिजे एम-एस-सी इथं अप्लाय करू शकता. 5 वर्षाचा अनुभव आणि कामाबद्दल संपूर्ण माहिती तिथे दिलेली आहे. त्याच्यानंतर जी वॅकन्सी असणार याच्यामध्ये संपादन तज्ञांसाठी एक वॅकन्सी असणार आहे. ₹40,000 प्रति महिना इथं असणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील आपल्याला पदव्युत्तर पदवी पाहिजे आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला शासकीय खरेदी आणि करार व्यवस्थापनात 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथं संपूर्ण कामाबद्दल माहिती दिलेली आहे. अकाउंटंटसाठी लेखपालसाठी वॅकन्सी याच्यामध्ये ₹35,000 महिना एक वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये पण आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील वाणिज्य शाखेतील पदवी पाहिजे आहे. कॉमर्सवाले 4 वर्षाचा अनुभव लागणार आहे आपल्याला. याच्यामध्ये कामाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आता पुढचं जे पद असणार 9 नंबरला दिलेली त्यांनी इथं मल्टीपर्पज असिस्टंट वॉटर क्वालिटीसाठी. ओके. याच्यासाठी वॅकन्सी असणार बहुउद्देशीय पाणी गुणवत्ता सहाय्यकसाठी. ओके. त्यासाठी एक पद ₹30,000 प्रति महिना. याच्यामध्ये आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठातील रसायनशास्त्राची पदवी पाहिजे आहे. 4 वर्षाचा अनुभव लागणार आहे. त्या कामाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. त्यानंतर इथं 10 नंबरला जे पद असणार आहे सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 2 पदं ₹30,000 प्रति महिना. 12वी पास विज्ञानवाले सायन्सवाले अप्लाय करू शकता. याच्यासाठी आपल्याला 3 वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. कामाबद्दल लॅबोरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एक वॅकन्सी ₹25,000 प्रति महिना. 12वी पास सायन्सवाले इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला इथं 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे. कामाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. त्यानंतर आता डाटा एंट्री ऑपरेटरसाठी वॅकन्सी असणार आहे. इथे एक वॅकन्सी ₹25,000 प्रति महिना असणार आहे. पदवी आणि एम-एस-सी-आय-टी वाले इथं अप्लाय करू शकता. किमान 1 वर्षाचा अनुभव त्याला लागणार आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे लॅब असिस्टंट प्रयोगशाळासाठी मदतीसाठी वॅकन्सी असणार आहे. ₹15,000 प्रति महिना. किमान 10वी पासवाले पण इथं अप्लाय करू शकता. पाणी चाचणी प्रयोगशाळेचा आपल्याला 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि कामाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. हे परमनंट पदे झाली. आता इथं कायमस्वरूपी कटांतरी पद्धतीने भरण्याचे मनुष्यबळ. कायमस्वरूपी कटांतरी पद्धतीवर. ओके. लक्षात घ्यायचं त्यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी आपण असणार आहे पण कटांतरी पद्धतीवर असणार आहे. ओके. परमनंट वॅकन्सी होती मी सांगितलं तुम्हाला. आता ही जी वॅकन्सी होती तुम्हाला परत दाखवून देतो. इथं दिलेली परमनंट वॅकन्सी मधले पदं होते मित्रांनो याच्यामध्ये. ओके. त्यानंतर आपण खाली जाऊया आता. याच्यामध्ये स्वीपर म्हणजे सफाई कामगारसाठी 2 वॅकन्सी. पगार बघू शकतो सफाई कामगारला ₹25,000 प्रति महिना. किमान फक्त 8वी पासवाले अप्लाय करू शकता. 2 वर्षाचा कामाचा अनुभव आपल्याला पाहिजे सफाईमधला. इथं बघू शकता संपूर्ण माहिती दिली कामाबद्दल. सिक्युरिटी गार्डसाठी इथं वॅकन्सी 3. इथं ₹25,000 प्रति महिना इथं वॅकन्सी असणार. किमान 8वी पासवाले अप्लाय करू शकता. किमान 2 वर्षाचा सिक्युरिटी गार्डचा अनुभव पाहिजे आहे. 24/7 इथे ड्युटीचे काम वगैरे दिलेले आहे. ओके. अशा पद्धतीचा आज जी आर आलेला आहे मित्रांनो. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार. एकूण इथं पदाबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. खूप सारी इथं पदे वगैरे दिलेली आहे. 25 पदं असणार आहे. कशा पद्धतीने भरण्यात आहे हे तुम्हाला मी सांगितलेली आहे. याची तुम्हाला ॲडव्हर्टाइज येणार आहे मित्रांनो अप्लाय करण्याची. याची कोणती नोटिफिकेशन आलेली नाही अप्लाय करण्यासाठी.
आता सध्यापुरती तर 5 पदे त्यांनी भरले. 6 महिन्यांसाठी तर भरणार आहेत. ओके. मग त्याच्यानंतर इथं पर्मनंट भरती तर जाहीर करणार आहे मित्रांनो. जोपर्यंत त्याची इथं जाहिरात येत नाही, तोपर्यंत म्हणजे 6 महिन्याच्या आत त्याची जाहिरात येणार आहे मित्रांनो अप्लाय करण्यासाठी. तर आपल्याला काय करायचं याच्यासाठी याच्यासाठी अभ्यास वगैरे करून ठेवायचा. अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती आपल्याला जास्तीत मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. ओके. आणि याची जर अप्लाय करण्याची आली ॲडव्हर्टाइजमेंट तर लगेचच आपल्या चॅनलवर अपडेट वगैरे देत असतो. टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी अपडेट देत असतो. ते जॉइन व्हायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडीला तिथे पण अपडेट वगैरे देतो. ते जॉइन होऊन जायचं आहे. आणि याची जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायची मित्रांनो. ओके. आणि याची अपडेट आल्याच की आपण लगेच चॅनलला अपडेट देतो मित्रांनो. तर सध्यापुरती आपल्याला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. जेणेकरून त्याचा अभ्यासासाठी किंवा याचा कधी आपल्याला याचा अभ्यासक्रम वगैरे पगार पण चांगला असणार आहे. पर्मनंट व्हॅकन्सी येणार आहे. त्याच्या जास्त मित्रांनो अभ्यास, लेखी परीक्षा वगैरे याची होणार असल्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती आपल्याला माहिती पाहिजे आणि आपल्याला अभ्यासाला लागून जायचं. 6 महिन्यामध्ये याची भरती येणार आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. ओके. तोपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडीला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. तर चॅनलला व्हिडिओला आवडला तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ते जास्त मित्रांनो शेअर करा व्हिडिओला. आणि आपल्या चॅनलला नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. जेणेकरून तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी दिला असतो आपल्या चॅनलवर. तर लगेचच आपल्याला तिथं बघण्यात येईल. ओके. असा जॉब ऑपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. थँक यू मित्रांनो.